शेख निहाल भैया माजी उपनगराध्यक्ष। राजकारण आणि समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटले जाते, पण या दोन्ही आघाड्यांवर तितक्याच ताकदीने काम करत समाजातील प्रत्येक घटकाशी आपली नाळ जोडून ठेवणे हे सोपे काम नाही। मागील 25 वर्षापासून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्यात उपस्थित आहे। ते धडाडीचे नाव म्हणजे हिंगोलीचे माजी उपनगराध्यक्ष श्री शेख निहाल हाजी शेख इस्माईल, ज्यांना हिंगोलीकर प्रेमाने निहाल भैया म्हणून ओळखतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, हिंगोलीचे उपनगराध्यक्ष, गटनेते आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी केवळ स्वीकारल्याच नाहीत, तर त्या तितक्याच प्रभावीपणे पार पाडल्या। आपल्या कार्यकाळात तब्बल 50 ते 60 कोटी रुपयांची विकास कामे मार्गी लावून हिंगोली शहरातील अनेक वसाहतींचा कायापालट करण्यात निहाल भैयांचा सिंहाचा वाटा आहे। राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी माणसातील माणूस पण जपले आहे। सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळे, मोफत खातना शिबिरे, नेत्रदान तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, गरजूंना चष्मे वाटप, महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरे यांसारख्या लोकउपयोगी उपक्रमातून त्यांनी सामान्यांना मोठा आधार दिला आहे। एवढेच नाही तर संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना महामारीच्या भीषण काळातही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निहाल भैयांनी लोकांची जी अहोरात्र सेवा केली ती हिंगोलीकर कधीच विसरू शकणार नाही। गेल्या 25 वर्षापासून विकासाचा ध्यास आणि समाजाच्या सुखदुःखात धावून जाणारा हक्काचा आधार निहाल भैयांच्या याच सामाजिक जाणीवतेचा आणि समर्पित कार्याचा गौरव करताना लोकमत परिवाराला सार्थ अभिमान वाटतो।